सध्या कर्नाटकचा सीमावाद, महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद हा एक ज्वलंत प्रश्न बनलेला आहे। मंत्री शंभूराज देसाई याच मुद्द्याविषयी बोलतात, विशेष करून दौऱ्याविषयी। थेट जातो। आज 6 डिसेंबर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे। सर्वप्रथम मी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझ्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतोय। सीमावर्ती समन्वयक मंत्री राज्य सरकारने विशेषतः माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी नियुक्त केलेले आहेत। आमचा नियोजित दौरा बेळगावला जाण्यात आम्ही तशा पद्धतीने कर्नाटक सरकारला कळवलं देखील होतं की आम्ही अशा पद्धत बेळगावमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जे मराठी भाषिक बेळगावमध्ये आणि त्या परिसरामध्ये राहतात त्यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारकडनं महाराष्ट्रातल्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना जे काय हवं आहे त्याच्या बाबतीत आम्ही प्राथमिक चर्चा करणार आहोत। शांततेच्या मार्गाने आम्ही त्या राज्यामध्ये जात होतो, परंतु या सगळ्या आमच्या दौऱ्याला कर्नाटक सरकारनं विनाकारण एक वेगळं वळण लावण्याचं काम केलं। त्यांच्या मुख्य सचिवांनी राज्य सरकारला कळवलं की पाठवू नका, परंतु तरी सुद्धा आम्ही जेव्हा जाण्याचं नियोजन केलं तेव्हा मग काल आपलं जे कोल्हापूर जवळ जे कोगनोळी चेकपोस्ट आहे जिथं कर्नाटकची हद्द सुरू होते रस्तामार्गे प्रचंड मोठा बंदोबस्त तिथे त्यांनी लावला आणि काल त्यांच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आम्ही बेळगावमध्ये येऊ देणार नाही। वास्तविक पाहता ही कर्नाटक सरकारची भूमिका ही अतिशय चुकीची आहे, कारण या स्वतंत्र भारत देशामध्ये कोणतीही सामान्य व्यक्ती सुद्धा कुठे येऊ जाऊ शकते। आम्ही तर परंतु जेव्हा याला वेगळं वळण कर्नाटक सरकारनं लावलं तेव्हा आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यस्मरण आहे, त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। हा एक दिवस असा आहे की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले। सगळ्यांच्या मध्ये एक दुःखाची भावना असते की एवढा मोठा माणूस, एवढं महान व्यक्तिमत्व हे आपल्यातनं हरपलं आणि या दिवशी आमच्या जाण्यामुळं महापरिनिर्वाण दिनाच्या या अभिवादनाच्या सगळ्याच कार्यक्रमाला गालबोट लागू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी अनुयायांवर किंवा संपूर्ण समाजावरती आमच्या जाण्यामुळं कुठं व्यत्यय येऊ नये, कारण तसा व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारचा दिसतोय आणि म्हणून आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही। हा दौरा आम्ही केवळ पुढे ढकललेला आहे। जायचं बेळगावमध्ये, तिथल्या लोकांना भेटायचं हे तर आमच्या अजेंड्यावरती आहेच, परंतु आजच्या दिवशी जात असताना या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या अभिवादन कार्यक्रमात त्याला गालबोट लागू नये, सर्व तिथल्या लोकांच्या किंवा सर्व समाजाच्या लोकांच्या भावनांना ठेच पोचू नये या उद्देशानेच आम्ही हा दौरा पुढे ढकललेला आहे। लवकरच आम्ही या बाबतीतलं चर्चा मी आणि माननीय चंद्रकांत दादा आम्ही करू आणि आम्ही या दौऱ्याला निश्चितपणाने जाऊ। हा एक विषय मी पहिलं माझं बोलतो, मग आपण प्रश्न विचारा। राहता हम लोग आज 6 दिसंबर को कर्नाटक के बेळगाव में हम लोग जाने वाले थे। ये मेरा और हमारे सीनियर मिनिस्टर श्री चंद्रकांत दादाजी का पहले से तय किया हुआ ये दौरा था। ऑफिशियली हमारे गवर्नमेंट की तरफ से हमने कर्नाटक गवर्नमेंट को ये इंटीमेशन दी थी, ये इन्फॉर्मेशन दी थी कि हमारे 2 मंत्री बेळगाव में आ रहे हैं। हम लोग पहले 3 तारीख को जाने वाले थे, लेकिन जो मराठी भाषिक लोग बेळगाव में है उन्होंने हमसे कहा कि 6 दिसंबर के परम पूज्य महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है,
उन्हें अभिवादन करने का कार्यक्रम हमारे मराठी भाषिकों ने बेलगांव में अरेंज किया हुआ था और उसमें आप शामिल हो जाइए, ऐसा उन्होंने हमसे कहा। इसलिए हमने 3 तारीख के बजाय आज 6 तारीख को जाने का निश्चित किया था। कल तक हमारा ये दौरा निश्चित था, लेकिन ये हमारे पूरी दौरे को कर्नाटक सरकार ने एक अलग टर्न दिया। उन्होंने ऐसा कहा कि वहां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खड़ी हो सकती है और उन्होंने हम न आए वहां, ऐसा ऑफिशियल कम्युनिकेशन भी स्टेट गवर्नमेंट को उनके चीफ सेक्रेटरी के तरफ से भेजा था। इसका हमारे ऊपर कोई परिणाम नहीं हुआ। हम लोग कल तक हमने निश्चित किया था कि हम लोग कैसे भी करके वहां जाएंगे, लेकिन हमने ये सोचा कि आज 6 दिसंबर है, महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का महापरिनिर्वाण दिन है। उन्हें अभिवादन करने के इस दिन में अगर वहां कोई प्रॉब्लम क्रिएट होता है, किसी को हमारे जाने से वहां लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम कर्नाटक गवर्नमेंट खुद क्रिएट करती है, तो बाबा साहब आंबेडकर जी के जो अनुयायी है और पूरे हम भारतवर्ष के लोग हैं उनकी भावनाओं को ठेस न पहुंचे, ये 6 दिसंबर का अभिवादन कार्यक्रम अच्छी तरह से पार हो जाए, इसके लिए हमने ये 6 तारीख का दौरा सिर्फ पोस्टपोन किया है। हमने ये दौरा रद्द नहीं किया है। इसके बाद तुरंत ही माननीय चंद्रकांत दादाजी और मैं, हम दोनों बैठ के अब कैसे जाना है, कौन से तारीख को जाना है, इसके बारे में हम डिसीजन करके हम लोग वहां जाएंगे। वहां छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी की प्रतिमा को अभिवादन करेंगे, वहां के मराठी भाषिकों के साथ बातचीत करेंगे और जो पैकेज माननीय सीएम साहब और डीसीएम साहब इस 850 गांव में देना चाहते हैं हमारे मराठी भाषिक लोगों के लिए, उसके बारे में उनसे बातचीत करके उसका प्रारूप हम सीएम और डीसीएम साहब के पास फाइनल करने के लिए भेजेंगे। दुसरा विषय मी सांगतो, आम्ही बघतोय शांततेच्या मार्गाने आम्ही बेळगावला जाण्याचं नियोजन करत आहे, परंतु श्री संजय राऊत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी काल सांगितलं की या 2 मंत्र्यांना कर्नाटकमध्ये जाऊन दाखवावं, किमान कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला तरी त्यांनी शिवून यावं। मला संजयजी राऊतांना एकच प्रश्न विचारायचा आहे, आम्ही तर केव्हाही जाऊ, आम्ही तर जाणारच आहोत, पण तुम्हाला जेव्हा एक 8 दिवसापूर्वी कर्नाटकच्या न्यायालयाने एक नोटीस पाठवलं आणि कोर्टात हजर राहायला सांगितलं, तुम्ही का बॉर्डरपर्यंत सुद्धा जाऊन आला नाही? तुम्ही तर मुंबईत बसूनच सांगितलं की मी बेळगावमध्ये गेलो तर मला अटक करतील, मला ताब्यात घेतील, मला खोट्या केसेसमध्ये अडकवतील। म्हणजे तुम्ही साधं जायचं धाडस सुद्धा दाखवलं नाही, गेला सुद्धा नाही, मुंबईत बसूनच तुम्ही ओरडला की तिथं माझ्या जीवाला धोका आहे। जीवाची जर एवढी पर्वा आहे तर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय केलेला होता, आम्ही जाणार होतो, तेव्हा कुठल्या अधिकारात तुम्ही म्हटला की महाराष्ट्राचे मंत्री जाऊ शकत नाही? स्वतः तिथं आधी तुम्ही गेला नाही, कोर्टाच्या प्रक्रियेतनं पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही जायचं साधं धाडस दाखवलं नाही। जी व्यक्ती साधं धाडस सुद्धा दाखवू शकत नाही त्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। संजय राऊतांनी केवळ बडबड करून किंवा काहीतरी वक्तव्य करून या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र कुठेतरी कमी पडतोय असं दाखवायचा प्रयत्न करू नये। त्याला जोडूनच काल महाविकास आघाडीची बैठक माननीय उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये झाली। मला विशेष वाटलं, सगळ्यात मोठा पक्ष महाविकास आघाडीमध्ये त्यावेळी शिवसेना असताना मुख्यमंत्री पदांच्याकडे पक्षाचे प्रमुख, परंतु कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्ष नेत्यांच्या बंगल्यावर उद्धव ठाकरे साहेब गेले। याच्या अगोदरची प्रथा, परंपरा, पद्धत, कुठल्याही बैठका राजकीय व्हायच्या तर त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते किंवा आधी उद्धवजी जरी होते तरी इतर पक्षांचे नेते हे मातोश्रीवर जायचे बैठकांसाठी। पण काल ह्या गोष्टीचं दुःख वाटलं की उद्धव साहेबांना विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बंगल्यावर बैठकीला जावं लागलं। त्यामुळे आता हे सत्तेसाठी आणि आपला पक्ष वाचावा, टिकावा म्हणून कोणाकोणाची हात मदतीसाठी हातात घेणार आहेत त्याचा एक केविलवाला प्रयत्न राहिलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेकडून या ठिकाणी
उद्धव साहेबांचं एक वाक्य कालच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं की कर्नाटकमध्ये जायची महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची सरकारची हिंमत नसेल तर मी महाराष्ट्र सरकार सुद्धा होतो आणि कर्नाटकमध्ये दाखवतो. आम्हाला परिवाराबद्दल आदर आहे. साहेब ठाकरे साहेबांच्या बद्दल आणि बाळासाहेब ठाकरे साहेब एक आमचं आदराचं होतं. पण उद्धव साहेब कुठल्या आंदोलनात कधी सहभागी झाले हो? कुठल्या आंदोलनामध्ये ह्यांच्यावर कधी गुन्हे दाखल झाले? आम्ही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरायचं, आम्ही खायच्या, आम्ही आमच्यावर गुन्हे आम्ही न्यायालयीन प्रक्रिया ह्यांनी फक्त मातोश्रीमध्ये बसून आम्हाला आदेश सोडायचे. करा तिथं मोर्चा. मला तरी आठवत नाही 97 साला मी शिवसेनेमध्ये आहे. आज 2022 पर्यंत एकही मोर्चा, एकही आंदोलन, एकही कुठं अशा पद्धतीचे पोलीस केस ही माननीय उद्धवजींच्यावर किंवा आदित्यजींच्यावर झालेली आम्ही पाहिली नाही. आणि अशा लोक आता मी महाराष्ट्र चालवून 2.5 वर्ष महाराष्ट्र चालवायला आपल्या हातामध्ये दिला होता. 2.5 वर्षातली 2.25 वर्ष तुम्ही महाराष्ट्र ऑनलाईन चालवला, तुम्ही महाराष्ट्र लाईव्हवर चालवला, तुम्ही मानला नाहीत. तुमच्या जवळ जी 4-5 लोक असायची त्यांनाच घेऊन 2.5 वर्ष तुम्ही या ठिकाणी सरकार चालवलं आणि त्याच्या विरुद्ध एक उद्रेक झाला, त्याच्या विरुद्ध एक उठाव झाला आणि लोकमताच्या मार्गानं तुम्हाला सत्तेमधनं बाहेर जावं लागलं. आणि म्हणून आता तुम्हाला सत्ता नसल्यामुळं नैराश्य आणि चालवून दाखवतो. साहेब महाराष्ट्र चाललेला आपल्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही राज्यमंत्री होतो, भले नाममात्र राज्यमंत्री होतो, आम्हाला काही अधिकार तुम्ही शेवटपर्यंत कधी दिले नाहीत. विधानसभेतली आणि सभागृहात थांबणं ह्याच्या व्यतिरिक्त त्यावेळच्या कुठल्याच राज्यमंत्र्यांना काय अधिकार नव्हते. 2.5 वर्षात सरकार तुम्ही चालवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष दादा पवार चालवत होते. हे त्यावेळी सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या, त्यामुळे आता सरकार चालवायची जायची भाषा उद्धव ठाकरे साहेबांच्या तोंडात शोभत नाही. जरूर महाराष्ट्राचे जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांना 40 दिवस सीमा भागातल्या लढ्यासाठी आहे. भुजबळ साहेबांखाली जेव्हा शिवसेनेचं बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्नासाठी बेळगावमध्ये गेली, मी त्या ठिकाणी आम्हाला जेलमध्ये टाकलं. 40 दिवसानंतर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या सगळ्या लोक केला आणि तेव्हा 40 दिवसानंतर हे लोक बाहेर आले. साहेब 40 दिवस जेलमध्ये राहिलेले आहेत. जे संजय राऊत आमच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतात, बेळगाव सीमा प्रश्नावरती जेलमध्ये राहिलेत का? याचं उत्तर संजय राऊतांनी अगोदर द्यावं. केवळ बडबडायचं, केवळ बोलायचं, नाहक बोलायचं, अर्थहीन बोलायचं आणि या संपूर्ण एक वेगळं वळण लावायचं काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सेनेकडनं चाललेलं आहे. आम्ही शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच हा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे. धन्यवाद. उद्धव ठाकरे साहेब कोणापुढे 2.5 वर्ष वाकले दिल्लीमध्ये जाऊन, हे सगळ्या माध्यमांनी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आमचं सरकार हे ताटकण्याचं आहे. आम्ही कुणापुढेही झुकणार नाही, कुणापुढेही वाकणार नाही. आज फक्त आम्ही गेलो नाही याचं कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्य, त्यांचं या ठिकाणी अभिवादन दिन आहे, त्यांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आहे. त्याला गालबोट लागू नये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या आणि भारतवासियांच्या भावनांना ठेच पोचू नये. अभिवादनाचा आणि महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरळीत पार पाडावा या एकाच उद्देशानं आम्ही गेलो नाही. आम्ही लवकरच जाऊ. पवार साहेबांच्या बद्दल
पुऱ्या महाराष्ट्राला आदर आहे. जरूर पवार साहेबांनी याच्यामध्ये त्यावेळी भूमिका घेतली, त्यावेळी आंदोलन केलं. स्वर्गीय एन डी पाटील साहेब यांनी सुद्धा बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी आंदोलन झाली. मी मगाशी उदाहरण दिलं तसं माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा 40 दिवस जेलमध्ये राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा या प्रश्नासाठी 40 दिवस जेल झालेली आहे. त्यावेळी पवार साहेबांवरती गुन्हे दाखल झाले. तसं एकनाथ जस्यानं वाटाघाटीतून चर्चेतून सुटावा ही आमची मानसिकता आहे, आमची भावना आहे आणि त्या दृष्टीनेचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी काही काळ मागची 2.5 वर्ष राज्याच्या गृह विभागाचा राज्यमंत्री ग्रामीणचा होतो. मी या गोष्टीवरती गेली महिनाभर झाला विचार करतोय की जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरची उच्चस्तरीय समितीचं पुनर्गठन झालं, त्याचा विस्तार झाला, त्याची पहिली बैठक 2 तास जवळजवळ माननीय सीएम डीसीएम साहेबांनी मुंबईमध्ये घेतली आणि जेव्हा महाराष्ट्र सरकार एक एक पाऊल पुढे टाकते हा प्रश्न सोडवायसाठी, तेव्हा गेल्या महिन्याभरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पुढे आलेल्या दिसत आहेत की कुठं अक्कलकोट भागातल्या लोकांना पुढं कर, कुठं जत भागातल्या लोकांना पुढं कर, कुठं सुरगाणा नाशिक भागातल्या लोकांना पुढं कर. त्यामुळं मी आता माझ्यातला त्यावेळचा गृहराज्यमंत्रीपदाची भावना थोडीशी जागी झाली की याच्यावर खोलवर जाऊन चौकशी केली पाहिजे. यांना कोण उचकवतंय का, यांना कोण मुद्दाम असं करायला लावतंय का, या सुद्धा गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आणि जत भागातलं म्हणाल तर माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब काल दिवसभर जत भागात होते. काल जेव्हा सुरगाणा नाशिक भागातला विषय आला तेव्हा तिथले विभागीय आयुक्त, तिथले जिल्हाधिकारी या सगळ्यांच्याशी मी बोललो. आमचे पालकमंत्री, तिथले आमचे सहकारी दादा भुसे साहेबांशी बोललो. आजच त्या भागातल्या लोकांबरोबर माननीय दादा भुसे साहेबांची बैठक सुरू आहे. आणि अनरेस्ट असं जर म्हणाल आपण तर मी विशेषतः सुरगाणा भागातल्या लोकांचं ज्यांचं निवेदन गुजरात तहसीलदारांना दिलेलं आहे तिथल्या विभागीय आयुक्तांशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, माननीय पालकमंत्र्यांशी बोललो. लोकांच्या मध्ये अनरेस्ट बिलकुल नाही. ठराविक लोकांना असं प्रोत्साहित करून अशी भूमिका घ्यायला लावलं जाते. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय या दोघांशी चर्चा करून याच्या खोलवर जाऊन हे कोण करायला लावतं, ह्याच्या पाठीमागं कोण शक्ती आहेत, बिहाइंड कर्टन्स पडद्या पाठीमागं कोणाचा हात याच्या मागे आहे, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या बैठकीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या जी हाय पॉवर कमिटीची बैठक झाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची, पहिल्या बैठकीमध्ये आपली अशी भूमिका होती की केंद्राकडे महाराष्ट्राचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ, ऑल पार्टी डेलिगेशन, सर्व पक्षीय शिष्टमंडळ केंद्राकडे जावं. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना या दोघांनाही हे शिष्टमंडळ जाऊन भेटावं आणि केंद्राने मध्यस्थी करावी. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं आणि केंद्राने याच्यामध्ये मध्यस्थी करून समन्वयातनं तोडगा काढावा. याच्यासाठी लवकरच आमचं महाराष्ट्राचं आपलं शिष्टमंडळ हे माननीय पंतप्रधान महोदयांना, माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांना भेटायला आम्ही जाणार आहोत. सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. मी मगाशीच आपल्याला सांगितलं, ऑल पार्टी डेलिगेशन. उद्या ना चौकशी. मी मागाशी सुद्धा आपल्याला म्हटलं, माझ्यातला गृहराज्यमंत्री आता थोडासा त्यावेळचा जागा झाला. ऑल ऑफ अ सडन हे आमची मुवमेंट सुरू झाली हा प्रश्न सोडवायसाठी. त्याच वेळी पॅरलल अशा ऍक्टिव्हिटीज का सुरू होतात? म्हणून मी म्हणतोय की ह्याची सखोल चौकशी होऊ द्या. याच्या पाठीमागं पडद्यामागं कोण आहे, कोण ह्या लोकांना प्रोत्साहित करते, कोण ह्या लोकांच्या भावना भडकवते, ह्याचं दूध का दूध पाणी का पाणी चौकशीत होऊ द्यात. तो अधिकार चौकशी करण्याचा मला नाही. परंतु मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की
की जिथं जिथं अशा बाबी सुरू झाल्या आहेत त्याची खोलवर चौकशी व्हावी आणि ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा निश्चितपणानं शोध लावला गेला पाहिजे. कदाचित माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य पाहिलं नसेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य पाहिलं नसेल. या दोन्हीही नेत्यांनी वेळोवेळी गेली 2-3 दिवस झाले हा इश्यू पुढे आल्यापासून सांगितलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे मंत्री कर्नाटकमध्ये जातील, त्यांना कुणीही रोखू शकत नाही. हे सीएम साहेब म्हटले, डीसीएम साहेब म्हटले, पण शेवटी आम्ही दोघांनीच माननीय चंद्रकांत दादांनी आणि मी आम्ही दोघांनीच सीएम डीसीएम साहेबांना सांगितलं की आम्ही कसंही जाऊ शकतो, परंतु कर्नाटक सरकारने आजच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनी जर तिथं काही वेगळा प्रकार केला, या संपूर्ण महापरिनिर्वाण दिनाला तिथं आमच्या जाण्यामुळे गालबोट लागलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या आपल्या सगळ्यांच्या भावनांना त्याच्यामुळे तिथं जर काही ठेच पोचली तर ते योग्य नाही. थोडंसं हा दौरा पुढे ढकलून आपण नक्की जाऊ. त्यामुळं माननीय सीएम साहेब, माननीय डीसीएम साहेब हे पूर्णपणानं राज्याची बाजू प्रभावीपणे आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब मांडायचे त्याच्यापेक्षा जास्त आक्रमकपणानं मांडतायत, ही वस्तुस्थिती आहे. केंद्रीय आता बघा, कदाचित 7 किंवा 8 तारखेला सुप्रीम कोर्टासमोर ही केस येण्याची शक्यता आहे. पण जसं तुम्ही म्हटलात की कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करतात, पण आपली भूमिका ही नेहमीच समोपचाराची राहिलेली आहे, सामंजस्याची राहिलेली आहे. आपल्याला 850 गावातल्या मराठी भाषिकांना न्याय द्यायचा आहे. 850 गावातल्या मराठी भाषिकांना आपल्याला सवलती द्यायच्या आहेत. त्यांना जे महाराष्ट्राकडनं अपेक्षित आहे ते या 850 गावातल्या लोकांना आपल्याला द्यायचं. आणि याच्या उलट त्या 850 गावातल्या लोकांना त्रास कसा देता येईल, त्यांची हॅरॅसमेंट कशी होईल, त्यांना कोंडीत कसं पकडलं जाईल, त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल होतील, ही भूमिका कर्नाटक सरकारची आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार ही त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. आपण आपल्या लोकांना तिथल्या सवलती देण्यासाठी, त्यांना जे जे आपल्याकडनं हवंय ते देण्यासाठी आपण नेहमी कार्यरत आहोत. आणि जरूर नुसतं डीसीएम साहेबच नाही, पण माननीय सीएम साहेब आणि डीसीएम साहेब दोघंही महाराष्ट्राची बाजू शिष्टमंडळाला जेव्हा भेट मिळेल केंद्रीय नेत्यांची तेव्हा मिळेल, पण त्याच्या अगोदर लिखित स्वरूपात महाराष्ट्राची बाजू माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जरूर पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या समोर नक्की मांडतील. आता दादा त्या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, मी सुद्धा अर्थ राज्यमंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. आपण त्या काळामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे, प्रशासकीय मान्यता म्हैसाळ टप्पा 2 विस्तार योजना कृष्णा खोरेमधली, त्याला तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, आर्थिक तरतूद का बरं केली नाही? आता जे दादा म्हणतात की त्याला स्टे दिला, मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो की म्हैसाळ टप्पा 2 विस्तार योजना जी कृष्णा खोऱ्यामधली, जी जत भागातल्या गावांना बारमाही पाणी देणार आहे, त्याला प्रशासकीय मान्यता मागच्या सरकारमध्ये मिळाली नव्हती, त्याला आर्थिक तरतूद मागच्या सरकारमध्ये झालेली नव्हती. माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांनी त्याला तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता देऊन तातडीनं मंत्रिमंडळापुढे तो प्रस्ताव आणायचे आदेश दिलेले आहेत. कदाचित या किंवा पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो विषय येईल. एवढंच नाही तर सप्लिमेंटरीमध्ये आता जे डिसेंबरमध्ये पुरवणी मागण्या येणार आहेत त्याच्यामध्ये या म्हैसाळ टप्पा 2ला तरतूद करून त्याला आर्थिक निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याची भूमिका किंवा देण्याचा निर्णय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. जे दादांच्या काळात झालं नाही
ते शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या काळात आपण केलेलं आहे. सांगितलं मगाशी, तुम्ही उशिरा आला मगाशी सांगितलं मी. ऐका, कोणाकडनं तरी घ्या ना. आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान, केलेला अवमान कुणीही व्यक्ती कधीही सहन करणार नाही. या वक्तव्याबद्दल आम्ही तीव्र शब्दामध्ये आमची सगळ्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे. आता त्या वक्तव्याचं संदर्भ देत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे असं कालच आम्ही ऐकलं. त्यांच्याही भावना आमच्या भावनेसारख्याच आहेत की महामानवांचा किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा अवमान कुणी जरी केला तरी महाराष्ट्रात आपण ते सहन करणार नाही. आणि या माननीय राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याबद्दल आम्ही सुद्धा त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितपणे या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या वरिष्ठांच्याकडे व्यक्त करायच्या आहेत त्या वरिष्ठांच्याकडे आम्ही व्यक्त देखील केलेल्या आहेत. ते मोर्चा काढतायत, जरूर लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, त्याने तो काढावा. मैंने अभी बताया कि 2.5 साल की सरकार उद्धव जी ने चलाई थी. वो सरकार कैसी चल रही थी हम सब लोग ने वो देखा है. उन्होंने कभी भी 2.5 साल में 2-3 बार छोड़ के वो कभी मंत्रालय में नहीं आए. कभी वर्षा का गेट आम आदमी के लिए कभी खुला नहीं था. इतना ही नहीं, एमएलए लोगों को, मिनिस्टर लोगों को, एक्स एमएलए लोगों को भी वहां एंट्री नहीं मिलती थी. उन्होंने 2.5 साल का, 2.25 साल का गवर्नमेंट वो फेसबुक लाइव पे ही चलाया. बहुत सारी बैठकें उन्होंने ऑनलाइन की. उनका जैसे सरकार चलाने का तरीका था उसकी वजह से महाराष्ट्र बहुत पीछे गया और ऐसी सरकार महाराष्ट्र को कभी आगे नहीं ले जा सकती. इसलिए अभी उन्होंने सरकार में आने का ख्वाब देखना छोड़ देना चाहिए. हम लोग नहीं जा रहे क्योंकि मैंने अभी भी बताया 6 दिसंबर का महापरिनिर्वाण दिन है. परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का अभिवादन करने का दिन है. हमारे जाने की वजह से वहां कोई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खड़ा न होए, वहां के आंबेडकर अनुयायियों को और पूरे वहां के लोगों की भावनाओं को ठेस न पहुंचे. ये महापरिनिर्वाण दिन का कार्यक्रम अच्छी तरह से, शांतता से वहां का संपन्न हो जाए, इसलिए हमने पोस्टपोन किया है, हमने कैंसिल नहीं किया है. जल्दी ही मैं और चंद्रकांत दादा साथ में बैठ के इसके ऊपर बात करके जल्दी हमारा दौरा निश्चित करेंगे. और जब जो संजय राउत जी कह रहे कि हमारे में हिम्मत नहीं है, तो हमें उनको पूछना है, आपको जब पिछले 8-10 दिन में कर्नाटक के कोर्ट का समन्स आया, आपको वहां पे बुलाया था, तब आपने क्यों बवाल खड़ा किया कि मेरे को वहां जाने से धोखा हो सकता है, मुझे अरेस्ट की जा सकते है, मेरे ऊपर कोई खटला किया जा सकता है. ऐसी बात क्यों की आपने? आप डर के वजह से ही ऐसी बात आपने की है. आप खुद ही वहां जाने को डरते हैं. हम तो कभी डरेंगे नहीं, हम तो कभी भी वहां जाएंगे. लेकिन संजय राउत ने वहां क्यों नहीं गए, इसका पहला उत्तर देना चाहिए. देखिए कोर्ट का प्रोसीजर हम सब लोग जानते हैं. जब कोई गुनाह दाखिल होता है और उसका चार्जशीट कोर्ट में जाता है, तभी आपको कोर्ट में सामने पेश होना पड़ता है. वो जुडिशियल प्रोसीजर है, वो प्रोसीजर का एक भाग है. अभी पहले क्यों नहीं दिया, अभी क्यों नहीं दिया? कोर्ट के मैटर सीरियल नंबर से आते हैं. पहले जिसके ऊपर हुआ उसको पहले बुलाया जाता है, बाद में जिसके ऊपर हुआ बाद में उसको बुलाया जाता है. संजय राउत जी इतने बड़े पेपर के संपादक है, 10-15 साल एमपी रह चुके हैं, उनको ये प्रोसीजर मालूम होना चाहिए. खाली खुद को बहुत बड़ा बताना, मैं कुछ बहुत नेशनल लीडर हूं और मैं वहां जाने के बाद उसमें मेरे को धोखा हो सकता है, खुद को बहुत बड़ा करके पेश करने का एक कोशिश संजय राउत कर रहे. उसके इतना उसको महत्व देना नहीं चाहिए.
देखिए, हमारे वहां के विधायक श्री कल शेट्टी जी, सचिन कल शेट्टी जी वहां गए थे, उन्होंने लोगों से बात की है। एक बात मुझे आपसे कहनी है, उनके ग्राम पंचायत का रेजोल्यूशन नहीं है। जो आम सभा होती है गांव की, पूरा गांव इकट्ठा होता है और गांव यूनानिमसली कोई डिसीजन लेता है, ऐसा कुछ डिसीजन नहीं हुआ है। खाली कोई पेपर पे 10-12 लोग का सिग्नेचर लेके उन्होंने कोई निवेदन दिया है। फिर भी हमारे महाराष्ट्र के लोगों को जो सुविधा चाहिए, जो पहले नहीं हुई है, वो देने के लिए वहां हमारे खुद के मंत्री श्री उदय सामंत जी कल गए थे। हमारे वहां के एमएलए सचिन कल शेट्टी जी भी वहां उनसे बात कर रहे हैं। उनको जो जो सहूलतियां देनी है वो देने के लिए हम जरूर उसका प्रपोजल जल्दी तैयार करेंगे। जैसे उन्हें कॉन्फिडेंस है उसी तरह हमें भी कॉन्फिडेंस है। जब से मेरा अपॉइंटमेंट और चंद्रकांत दादा का अपॉइंटमेंट ये कोऑर्डिनेटर मिनिस्टर की तरफ से हुआ है, मैं हर दिन दिल्ली के सीनियर काउंसिल से बात करता हूं, वीडियो कॉन्फ्रेंस करता हूं, उनको जो डॉक्यूमेंट्स देने के वो देता हूं। पूरा वो जो सेट है वो मैंने खुद पढ़ा है। हमारा कर्नाटक से कहीं अच्छा स्ट्रांग पोजीशन हमारी है। सीनियर काउंसिल हरीश साळवे जी है, श्री वैद्यनाथन जी है, श्री द्विवेदी है, हमारे एडवोकेट ऑन रिकॉर्ड श्री शिवाजीराव जाधव है। पूरा माइंड अप्लाई करके ये केस जितनी स्ट्रांग तरफ से हम प्लीड करें, ये हमारा काम चल रहा है। जैसे उन्हें विश्वास है उससे 100 गुना ज्यादा विश्वास महाराष्ट्र को है कि हमारी बाजू वहां न्याय बाजू है और हमको ही सुप्रीम कोर्ट की तरफ से न्याय मिलेगा। देखिए मैडम, जो 850 गांव बॉर्डर के इलाके के हैं, डिस्प्यूटेड एरिया के हैं, वहां के लोगों का जनमत अगर हम लोग जाके देखें तो वहां के 90% लोगों का कहना है कि हमें महाराष्ट्र में रहना है, हमें मराठी चाहिए। वो मराठी भाषिक लोग हैं पहले से। इसीलिए श्री कर्नाटक के मुख्यमंत्री का बयान ये पूरी तरह से सच नहीं है। वहां के लोगों का कहना है जैसे महाराष्ट्र चाहता है वो हमारे महाराष्ट्र में आए। वहां के 850 गांव के लोग कहते हैं कि हमें सुविधा महाराष्ट्र की तरफ से चाहिए। इसीलिए उनसे बातचीत करने के लिए हम लोग जा रहे थे आज, लेकिन जल्दी हम लोग जाएंगे, उनसे बात करेंगे और उनको जो सहूलतियां देनी है, जो सुविधाएं देनी है, उसका प्रस्ताव सीएम और डीसीएम साहब के सामने हम लोग रखेंगे। ओके। नहीं, देखिए, कर्नाटक का इशू तो मैं नहीं कह सकता, लेकिन मैं बार बार कह रहा हूं कि हमारा यही प्रयास रहेगा कि इंटरवेन इसमें सेंट्रल गवर्नमेंट करे। हमारा जो हाई पावर महाराष्ट्र का डेलीगेशन जा रहा है दिल्ली में, वो हम प्राइम मिनिस्टर साहब को और सेंट्रल होम मिनिस्टर साहब को ये रिक्वेस्ट करेंगे कि 2 राज्यों के मुख्यमंत्रियों को आप बुलाए और सामने बिठा के उनका सुलह करके ये इशू सॉल्व करे। मेरे को नहीं लगता कि इलेक्शन को सामने रखे हुए ऐसा कोई जानबूझ के कोई कर रहा है। नहीं, हर किसी को, हर किसी पॉलिटिकल पार्टी को, हर किसी अलायंस को एजिटेशन करने का, आंदोलन करने का लोकशाही में अधिकार है। लेकिन जो विषय के ऊपर ये लोग आंदोलन कर रहे हैं उसके ऊपर हमने, सीएम साहब ने, डीसीएम साहब ने, पूरे मंत्रियों ने, पूरे हमारे शिवसेना भाजपा के नेताओं ने बहुत स्पष्ट तरफ से कहा है कि छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो बयान महामहिम राज्यपाल जी ने दिया है उसके लिए हमने बहुत तीव्र शब्दों में नाराजगी व्यक्त की है। हम उसके ऊपर सहमत नहीं है और खाली नाराजगी व्यक्त नहीं की है, ये नाराजगी जिस दिल्ली के नेतृत्व के सामने रखनी है उनके सामने, उनके सामने भी हमने ये नाराजगी हमारी रखी है। उसको लेके अगर कोई अलायंस, अगर कोई पार्टी आंदोलन करता है तो हर पार्टी को आंदोलन करने का लोकशाही में अधिकार है।
ओके, धन्यवाद. तर आमचा कर्नाटकचा दौरा रद्द झालेला नाही, तो आम्ही पुढे ढकललेला आहे आणि लवकरच आम्ही हा दौरा करू, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.